नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील पॉइंट आपण पाहणार आहोत. हा पॉइंट कोणता आहे तर वेंट्रिकल्स. हा पॉइंट कोणता? वेंट्रिकल्स म्हणजे सेकंड पार्ट त्यामधला वेंट्रिकल्स. पहिला झाला ॲट्रिया, आता पाहणार आहोत ते वेंट्रिकल्स पार्ट पाहणार आहोत. म्हणजेच त्यामध्ये डायग्राम मध्ये पहा, इकडं डायग्राम आहे. हे जे दोन पार्ट आहेत हे काय? वेंट्रिकल्स. पहिला पार्ट आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेला आहे, ॲट्रिया किंवा ऑरिकल्स. आता पाहणार आहोत तो वेंट्रिकल्स. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, दीज आर थिक वॉल्ड पंपिंग ऑर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स ऑफ हार्ट. यांचं काम काय असतं? दीज आर थिक वॉल्ड. हे कशा असतात? थिक वॉल्ड. वेंट्रिकल्स थिक वॉल्ड असतात. अँड पंपिंग ऑर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स ऑफ हार्ट. यांचं काम फक्त पंपिंग करणं, इथंपर्यंत आलेलं ब्लड पुढं पाठवणं, इथंपर्यंत आलेलं ब्लड पुढं पाठवणं, एवढंच काम. डिस्ट्रीब्यूट करण्याचं किंवा पंपिंग करण्याचं काम कुणाचं असतं तर वेंट्रिकल्स असतं. म्हणजेच फर्स्ट पॉइंट, दीज आर थिक वॉल्ड पंपिंग ऑर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स ऑफ हार्ट. सेकंड पॉइंट, these are separated from each other by interventricular septum. मग त्यामध्ये ते नाव पहा. हे जे दोन वेंट्रिकल्स आहेत, एक राईट वेंट्रिकल आणि दुसरं लेफ्ट वेंट्रिकल, सेपरेटेड फ्रॉम इच अदर, एकमेकापासून सेपरेट झालेले असतात, चिकटून नसतात. कोणी सेपरेट केलेलं असतं तर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजेच इन बिटवीन टू वेंट्रिकल्स सेप्टम पडदा असतो. सेप्टम इज प्रेझेंट, कॉल्ड इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये दीज आर सेपरेटेड फ्रॉम each other by interventricular septum. Third point, wall of left ventricle is more muscular and about 3 times thicker than right ventricle. मग आता हा पॉइंट मी अगदी डीप मध्ये शिकवतो, सांगतो. काय सांगितलेलं आहे? वॉल ऑफ लेफ्ट वेंट्रिकल, हे जे आहे लेफ्ट वेंट्रिकल, हे जे वॉल आहे मोर मस्क्युलर किंवा हायली मस्क्युलर दॅन राईट वेंट्रिकल किंवा 3 टाइम्स थिकर दॅन राईट वेंट्रिकल. लक्षात ठेवा, हे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे ते डीऑक्सिजनेटेड ब्लड, मीन्स ऑक्सिजन इज लो इन दिस ब्लड. ह्या ब्लडमध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात असतो. आणि हे जे रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे हे कसलं ब्लड आहे? विच टाईप ऑफ ब्लड? ऑक्सिजनेटेड ब्लड. मीन्स इन दिस ब्लड ऑक्सिजन इज प्रेझेंट. ह्या ब्लडमध्ये काय असतं? ऑक्सिजन प्रेझेंट असतं लार्ज अमाऊंटमध्ये. म्हणजेच मग आता काय सांगितलेलं आहे? वॉल ऑफ लेफ्ट वेंट्रिकल, हे लेफ्ट वेंट्रिकलचं जे वॉल आहे मोर मस्क्युलर दॅन राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकलपेक्षा जास्त मस्क्युलर असतं, म्हणजेच मेड बाय हायली मसल्स. अँड अबाउट 3 टाइम्स थिकर. राईट वेंट्रिकलपेक्षा लेफ्ट वेंट्रिकलचं जे वॉल आहे ते 3 पटीनं थिक असतं. कोणापेक्षा? राईट वेंट्रिकलपेक्षा लेफ्ट वेंट्रिकल्स. बिकॉज, याचं कारण पण तसं आहे. बिकॉज in right ventricle deoxygenated blood is present, means blood pressure is low, and in left ventricle oxygenated blood is present, means blood pressure is high. So left ventricle wall is 3 times thicker than right ventricle. म्हणून 3 पटीनं लेफ्ट वेंट्रिकलचं जे वॉल आहे ते राईट वेंट्रिकलपेक्षा जाड असण्याचं कारण तुम्हाला समजलेलं आहे. बिकॉज रिझन काय तर त्यामध्ये इन राईट वेंट्रिकल डिऑक्सिजनेटेड ब्लड इज प्रेझेंट, सो ब्लड प्रेशर इज लो. अँड इन राईट वेंट्रिकल ऑक्सिजनेटेड ब्लड इज प्रेझेंट, सो ब्लड प्रेशर इज हाय. समजला डिफरन्स त्यामध्ये? म्हणजेच थर्ड पॉइंट, wall of left ventricle is more muscular and about 3 times thicker than right ventricle. Next point, number 4th,
Small several ridges are present in inner surface of ventricles called columni corni or trabeculi carni. मग यामध्ये आता डायग्राम पहा काय सांगितलेलं आहे तर स्मॉल सेव्हरल रिजेस म्हणजेच अगदी लहान अनेक असणारे उंचवटे चढ उतार कुठं प्रेझेंट असतात तर इनर सरफेस ऑफ वेंट्रिकल्स इथं आणि इथं वेंट्रिकलच्या इनर सरफेसवर तिथंच त्याला काय म्हणतात नाव दिलेलं आहे कॉलमनी कार्नी और ट्रॅबॅक्युली कार्नी. हे जे रिजेस असतात त्यांना काय म्हणतात चढ उतार उंचवटे स्मॉल सेव्हरल रिजेस कोणामध्ये प्रेझेंट असतात तर इन वेंट्रिकल्स बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडच्या वेंट्रिकलमध्ये स्मॉल सेव्हरल रिजेस आर प्रेझेंट कॉल्ड कॉलमनी कार्नी और ट्रॅबेक्युली कार्नी. यालाच काय म्हणायचं कॉलमनी कार्नी किंवा ट्रॅबेक्युली कार्नी. नंबर 4 स्मॉल सेव्हरल रिजेस आर प्रेझेंट इन इनर सरफेस ऑफ वेंट्रिकल्स called columni carni or trabeculi carni. Next point, number 5. These ridges divide the lumen of ventricle into small pockets or fissures. आणि आत्ता जे दाखवलेले जे रिजेस आहेत हे डिवाइड होतात कशामध्ये ल्युमेन ऑफ वेंट्रिकल्स वेंट्रिकलच्या ज्या मध्ये पोकळ्या असतात ल्युमेन त्यालाच तिथं काय म्हणतात किंवा ते काय असतं स्मॉल पॉकेट्स किंवा फिशर्स. ल्युमेन म्हणजेच काय असतात तर लहान लहान असणारे पॉकेट्स किंवा लहान लहान असणारे फिशर्स. म्हणजेच 5th पॉइंट दीज रिजेस विच रिजेस कॉलमनी कार्नी और ट्रॅबेक्युली कार्नीचे जे आहेत ते रिजेस डिवाइड द ल्युमेन ऑफ वेंट्रिकल इनटू स्मॉल पॉकेट्स और फिशर्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 6 द ल्युमेन ऑफ वेंट्रिकल्स ऑल्सो शोज inelastic or non-elastic fibers called क्वार्डी टेंडिनी. मग त्यामध्ये नाव बघा काय सांगितलेलं आहे तर ल्युमेन ऑफ वेंट्रिकल्स वेंट्रिकल्सचे जे ल्युमेन्स आहेत ते ऑल्सो शोज काय दाखवतात इनइलॅस्टिक इनइलॅस्टिक मीन्स नॉन इलॅस्टिक इलॅस्टिसिटी इज अब्सेंट असे असणारे फायबर्स. दिस फायबर्स आर कॉल्ड अशा फायबरला तिथं काय म्हणतात क्वार्डी टेंडिनी. अशा फायबरला काय म्हणतात क्वार्डी टेंडिनी. म्हणजे 6 पॉइंट काय द ल्युमेन ऑफ वेंट्रिकल्स वेंट्रिकलचे जे ल्युमेन आहेत ऑल्सो शोज काय दाखवतात तर इनइलॅस्टिक और नॉन इलॅस्टिक फायबर्स. दीज फायबर्स आर कॉल्ड क्वार्डी टेंडिनी. नेक्स्ट नंबर 7 Chordae tendini attach the bicuspid and tricuspid walls to papillary muscles of ventricular wall and it regulates their opening and closing. मग आता ते बघा काय सांगितलेलं आहे पॉइंटमध्ये क्वार्डी टेंडेनी हे जी क्वार्डी टेंडेनी नाव दिलेलं ही क्वार्डी टेंडेनी अटॅच कोणाला अटॅच झालेलं असते तर ट्रायकस्पिड ॲज वेल ॲज बायकस्पिड वॉल. Tricuspid wall present in between right and left, right atrium and right ventricle, and bicuspid wall present in between left atrium and left ventricle. Attach काय अटॅच झालेलं असतं क्वार्डी टेंडेनी टू पॅपिलरी मसल्स ऑफ वेंट्रिक्युलर वॉल इथं नाव दिलेलं आहे. म्हणजेच वेंट्रिक्युलर वॉलचं जे पॅपिलरी मसल्स आहेत त्याच्यामार्फत काय झालेले असतात क्वार्डी टेंडिनी अटॅच विथ ट्रायकस्पिड ॲज वेल ॲज बायकस्पिड वॉल. इट रेग्युलेट्स मग यांचं काम काय असतं इट रेग्युलेट्स देअर ओपनिंग अँड क्लोजिंग म्हणजे ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं क्वार्डी टेंडेनी करत असते. म्हणजे 7th पॉइंट काय क्वार्डी टेंडिनी attach the bicuspid and tricuspid walls to papillary muscles of ventricular wall and it regulates their opening and closing. Bicuspid wall present in between left atrium and left ventricle. Tricuspid wall present in between right atrium and right ventricle. समजलं हा 7th point. Number 8 pulmonary trunk or aorta
arises from right ventricle carrying deoxygenated blood to lungs for oxygenation. मग आता हा डायग्रामवरून पॉईंट विचारत घ्या आणि समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे त्यामध्ये पल्मोनरी ट्रंक ऑर ॲओर्टा अरायझेस फ्रॉम कुठं अरायज झालेला असतो तर फ्रॉम राईट व्हेंट्रिकल. लक्षात ठेवा ब्ल्यू कलरमध्ये इथं ब्ल्यू कलर आहे म्हणजे हे व्हेंट्रिकल आणि ॲट्रियम. ह्या व्हेंट्रिकल आणि ॲट्रियम पण हा कुठं अरायज झालेला आहे म्हणून सांगितलंय पल्मोनरी ट्रंक ऑर ॲओर्टा अरायझेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल. राईट व्हेंट्रिकल पासून अरायज झालेला असतो कोण पल्मोनरी ट्रंक ऑर ॲओर्टा. कॅरिंग हा कॅरी काय करत असतो डिऑक्सिजनेटेड ब्लड. कसलं ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड मीन्स ऑक्सिजन इज लेस इन दिस ब्लड. या ब्लडमध्ये ऑक्सिजनचं अमाऊंट असतं ते लेस असतं अगदीच कमी. मग हे ब्लड कसलं डिऑक्सिजनेटेड. कुठं कॅरी करण्याचं काम केलं जातं तर टू लंग्स फॉर ऑक्सिजनेशन. म्हणजेच त्यामध्ये ऑक्सिजनेशनसाठी लंग्सपर्यंत नेलं जातं डिऑक्सिजनेटेड ब्लड आणि ते कॅरी करण्याचं काम कोण करतं तर पल्मोनरी ट्रंक किंवा ॲओर्टा करत असतो. म्हणजेच त्यामध्ये एक पॉईंट काय सांगितलेला आहे पल्मोनरी ट्रंक ऑर ॲओर्टा अरायझेस कुठं अरायज झालेला असतो तर अरायझेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल कॅरिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड. राईट व्हेंट्रिकलला अरायज झालेला असतो कॅरिंग काय करतो डिऑक्सिजनेटेड ब्लड अशुद्ध रक्त टू लंग्स कुठंपर्यंत नेतो लंग्सपर्यंत. कशासाठी नेतो फॉर ऑक्सिजनेशन शुद्ध करण्यासाठी. नंबर 9 सिस्टेमिक ॲओर्टा अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. मग आता ते नाव बघा कोणतं नाव सिस्टेमिक ॲओर्टा. हे जे आहे पिंक कलरमधलं हे नाव काय सिस्टेमिक ॲओर्टा आणि बरोबर रेड कलरचं जे ब्लड आहे म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याच्यावरच हे नाव आहे म्हणजेच काय आहे सिस्टेमिक ॲओर्टा. अरायझेस कुठं झालेला असतो अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. हे जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे तिथून हा निघालेला असतो कोण सिस्टेमिक ॲओर्टा. आणि यांचं काम काय असतं याचं कॅरिंग कसलं ब्लड कॅरी करणं ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. म्हणजेच इथून परत गेल्यानंतर जे बॉडी पार्ट आहेत सगळे त्या बॉडी पार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड कुठून नेलं जातं तर फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. कुठून नेलं जातं लेफ्ट व्हेंट्रिकल पासून कुठंपर्यंत टू ऑल बॉडी पार्ट्स. कॅरी करण्याचं काम कोण करतं तर सिस्टेमिक ॲओर्टा. म्हणजेच 9th पॉईंट काय सिस्टेमिक ॲओर्टा अरायझेस फ्रॉम. हा जो सिस्टेमिक ॲओर्टा आहे अरायझेस कुठं झालेला असतो तर लेफ्ट व्हेंट्रिकलला. कॅरिंग कसलं ब्लड कॅरी करत असतो ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतो कुठंपर्यंत टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. नेक्स्ट नंबर 10 ओपनिंग ऑफ पल्मोनरी ॲओर्टा अँड सिस्टेमिक ॲओर्टा गार्डेड बाय 3 सेमिल्युनार वॉल्स. आता ही डायग्राम पहा काय सांगितलेलं आहे ओपनिंग ऑफ पल्मोनरी ॲओर्टा अँड सिस्टेमिक ॲओर्टा. मग त्यामध्ये सिस्टेमिक ॲओर्टा हा ह्याचं जे ओपनिंग आहे कशानं त्यामध्ये कोणते ओपनिंग असतात तर सेमिल्युनार ओपनिंग म्हणतात त्यांना आणि गार्डेड कशानं केलेलं असतं सेमिल्युनार वॉलनं. तसंच हा जो पल्मोनरी ट्रंक आहे ह्याची सुद्धा ओपनिंग कशानं गार्डेड केलेली असतात तर पल्मोनरी सेमिल्युनार वॉल. ते सुद्धा झडपा असतात. इथं 3 वॉल्व असतात इथं 3 वॉल म्हणजेच 3 वॉल्स प्रेझेंट इन इच ॲओर्टा. प्रत्येक ॲओर्टामध्ये 3 वॉल्व असतात. म्हणजेच त्यामध्ये एक सिस्टेमिक ॲओर्टामध्ये आणि दुसरं पल्मोनरी ट्रंक ऑर ॲओर्टामध्ये काय असतं तर 3 सेमिल्युनार वॉल्स आर प्रेझेंट. म्हणजेच 10th पॉईंट ओपनिंग ऑफ पल्मोनरी ॲओर्टा अँड सिस्टेमिक ॲओर्टा गार्डेड बाय 3 सेमिल्युनार वॉल्स. झडपा 3 प्रत्येकात असतात. 11th पॉईंट लास्ट
दीज वॉल्स प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड इन टू वेंट्रिकल्स. आणि यांचं काम काय असतं, बॅकफ्लो जो आहे तो ब्लड वेंट्रिकल म्हणजेच वेंट्रिकलमध्ये जाणारा पाठीमागून जाणारा जो बॅकफ्लो आहे तो प्रिव्हेंट करणं, रोखणं. कुणाचं काम असतं, 3 सेम्युलर वॉल. म्हणजेच फंक्शन काय, 3 सेम्युलर वॉल्स प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड इन टू वेंट्रिकल्स. धन्यवाद.